अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका या पदासाठी प्रामुख्याने 4000 पदांची भरती होणार आहे। या पदामध्ये साधारणपणे पात्रता कोणती असणार आहे, त्याचबरोबर कामाचे स्वरूप कोणते असणार आहे आणि या पदासाठी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सूरज आंबरे। इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून साधारणपणे आपण सर्व माहिती तर बघणारच आहोत, परंतु पुढे आपण इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या आपल्या ह्या ॲपमध्ये साधारणपणे आदिवासी विकास भरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे सुरू आहे। त्याचबरोबर कामगार आयुक्तालय भरती, निरीक्षक, लेखापाल, लघु टंकलेखक या पदांची तयारी करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे रेकॉर्डेड स्वरूपाचे बॅच सुरू आहे। या दोन्ही बॅचमध्ये साधारणपणे आपल्याकडे लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवणी आहेत, PDF स्वरूपात नोट्स आहेत, त्याचबरोबर टेस्ट सिरीज अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध आहे। अत्यंत माफक फीमध्ये या बॅचेस आपल्याकडे सुरू आहेत। आत्ताच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि बॅचला नक्की एनरोल करा। येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। आपण जर बघितलं, जर हा एक ऐतिहासिक आपली भरती होणार आहे। साधारणपणे 2 ते 3 वर्षाच्या कालखंडापासून साधारणपणे महिला व बालविकास असेल, अंगणवाडी सेविका असेल, त्यांच्यापासून अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी मुख्य सेविका अशी पदोन्नती होत असते, परंतु या पदांवर मात्र गेल्या 2 ते 3 वर्षापासून भरती झालेली नाही। शासनाने मात्र या पदासाठी भरती करण्यासाठी आपल्याकडे ॲड 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपल्याकडे ॲड येणार आहे। साधारणपणे अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची 3148 पदांसाठी आणि त्याचबरोबर मुख्य सेविका यांची 751 पदांसाठी आपल्याकडे ॲड येणार आहे। एवढी पदे आपल्याकडे रिक्त आहे, म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की 4000 पेक्षा अधिक पदे या ठिकाणी महिला व बालविकास अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी मुख्य सेविका या पदांची रिक्त पदे असलेली आपल्याला दिसून येतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी हे पद खूप चांगलं आहे आणि 100% पदे ही महिलांसाठी राखीव असणार आहे, म्हणजेच स्पर्धा खूप कमी असणार आहे। म्हणून ज्या महिला पदवीधर आहे त्यांच्यासाठी सरकारी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी या निमित्ताने असणार आहे। साधारणपणे या पदाची जाहिरात जी आहे ती आपल्याला जुलै-ऑगस्टपर्यंत आपल्याला दिसून येणार आहे। म्हणून आत्तापासूनच सर्व महिलांनी ज्या पदवीधर आहेत त्यांनी या पदाची तयारी आत्तापासूनच सुरू करायची आहे। साधारणपणे आपण जर पुढे जर बघितलं, निवडीचे 2 निकष असणार आहे। साधारणपणे या पदासाठी 2 पद्धतीने पदभरती होत असते। एक असते सरळ सेवा माध्यमातून असते आणि दुसरी असते विभागीय पदोन्नतीच्या माध्यमातून असते। साधारणपणे आपण जर बघितलं, कोणत्याही शाखेची पदवी असणारी जी महिला आहे त्या महिलेला साधारणपणे या पदासाठी अर्ज करता येतो आणि त्याचबरोबर अनुभवाची कोणतीही अट सरळ सेवेच्या माध्यमातून आपल्याला रिक्वायरमेंट नसते। कोणताही अनुभव जरी नसला, पदवी जरी आपल्याकडे असेल, तर पदवी पात्र असणाऱ्या महिलांसाठी आणि मुलींसाठी ही एक चांगली संधी असलेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर थेट स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवड होत असल्यामुळे आणि हे पद फक्त महिलांसाठी राखीव असल्यामुळे या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप कमी असते आणि महिलांना 100% पदे ही या ठिकाणी द्यायची असल्यामुळे या ठिकाणी खूप कमी कॉम्पिटिशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी हे पद खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर विभागीय पदोन्नती आपण जर बघितलं की पदोन्नतीच्या माध्यमातून साधारणपणे कशी निवड होते की सध्या कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत, ज्या अंगणवाडी सेविकांकडे 10 वर्ष कामाचा अनुभव आहे, त्या अंगणवाडी सेविकांना साधारणपणे अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी मुख्य सेविका पदावर पदोन्नती मिळत असते। म्हणून अनुभवाच्या आधारावर साधारणपणे पदोन्नती प्रक्रियेद्वारे त्यांना या ठिकाणी पदोन्नती दिली जाते आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 45 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना आता पदोन्नतीसाठी त्या ठिकाणी इलिजिबल केलेलं आहे। म्हणून विभागीय पदोन्नतीच्या माध्यमातून सुद्धा आता अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी मुख्य सेविका यांच्यासाठी पदोन्नती मिळणार आहे। त्याचनंतर आपण जर बघितलं, साधारणपणे अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे ते आपण 1 बाय 1 बघूया। आपण जर बघितलं या ठिकाणी शैक्षणिक कागदपत्रे जी आहेत आपल्याकडे 10वी 12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक आहे। त्याचबरोबर पदवीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला या पदासाठी आवश्यक आहे। त्याचबरोबर MSc सर्टिफिकेट म्हणजे कॉम्प्युटर कोर्स केलेलं आपलं MSc चं जे सर्टिफिकेट असतं ते या पदासाठी आपल्याला आवश्यक असतं।
त्याचबरोबर आपण जर बघितलं ओळख व अधिवास यासाठी या संदर्भात आपल्याकडे साधारणपणे आधार कार्ड, पासपोर्ट साईजच्या आकाराचे आपल्याकडे फोटो असायला हवेत. त्याचबरोबर आपल्याला जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्राचे अधिवास म्हणजे डोमसाईल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं, बऱ्याच वेळा महिलांच्या नावामध्ये माहेरचं नाव वेगळं असतं आणि सासरचं नाव वेगळं असतं. त्या अनुषंगाने साधारणपणे विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा गॅझेट या दोन्हीपैकी एक प्रमाणपत्र जरी असले तरी या पदासाठी आपण अर्ज करू शकतो. कारण नावामध्ये सुरुवातीला मुलीच्या नावामध्ये वडिलांचं नाव असतं आणि त्यानंतर आडनाव असतं, परंतु लग्न झाल्यानंतर मुलींचे नाव आणि त्यांच्या पतीचे नाव असे आणि त्यांचं आडनाव अशा पद्धतीने नावामध्ये चेंजेस असतात. मग या चेंजेससाठी आणि फॉर्म भरताना कोणत्याही पद्धतीने करेक्शन येणार नाही अशा दृष्टीने विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा गॅझेट प्रमाणपत्र जर असेल तर ती दोन्ही व्यक्ती एकच आहे अशा पद्धतीची माहिती मिळते. म्हणून हे प्रमाणपत्र सुद्धा या भरतीसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. त्यानंतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी साधारणपणे आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असावे आणि जे विद्यार्थी साधारणपणे ज्या महिला ज्या आहेत त्या कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी साधारणपणे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल हे आपलं चालू वर्षाचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. ज्या महिलांना या पदासाठी तयारी करायची आहे त्यांनी आत्ताच ही सर्व डॉक्युमेंट्स कलेक्ट करून ठेवायची आहे. कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, ही सर्व कागदपत्रे जर आपल्याकडे असेल तर ज्यावेळेस आपल्याकडे ॲड येणारच आहे, आता 1 ते सव्वा महिन्यामध्ये आपल्याला खूप मोठी ॲड या ठिकाणी दिसून येणार आहे. म्हणून ही सर्व प्रमाणपत्र किंवा कागदपत्र जर आपल्याकडे असेल तर फॉर्म भरताना आपल्याला कोणतीही समस्या जाणवणार नाही. त्यानंतर पुढे जर बघितलं, अंगणवाडी पर्यवेक्षिकेची मुख्य कामे काय असतात. जर आपण कामाचे स्वरूप जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की तपासणी म्हणजे अंगणवाड्यांमधील दैनंदिन हजेरी आणि पोषण आहार या वाटपावर त्यांना लक्ष ठेवावं लागतं. त्याचबरोबर अंमलबजावणी करावी लागते. शासनाकडून येणाऱ्या विविध योजना असेल, लसीकरण असेल, त्यानंतर सर्वे असेल, त्यानंतर एखाद्या आजाराची जनजागृती असेल, ती सर्व ग्रामीण भागामध्ये तळागाळातील सर्व लोकांपर्यंत, वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अंगणवाडी पर्यवेक्षिका ह्या करत असतात. त्याचबरोबर साधारणपणे अहवाल तयार करावा लागतो. आपण जर बघितलं, वरिष्ठ जे कार्यालय असतात त्या कार्यालयामध्ये मासिक असेल, वार्षिक कामाचे ज्या पद्धतीने आपण स्वरूप असते त्या सर्व वार्षिक कामाचे आणि मासिक कामाचे अहवाल त्या ठिकाणी वरिष्ठ लेवलला त्यांना पाठवायचे असतात की ग्राउंड लेवलला कोणतं काम चालू आहे हे वरच्या डिपार्टमेंटला समजण्यासाठी हे अहवाल खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर आपण जर बघितलं, मार्गदर्शन, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कामात मदत करणे, त्यांना आवश्यक जे मार्गदर्शन करणे, शासकीय योजनेनुसार ज्या ज्या शासकीय योजना आलेल्या आहे, ज्या ज्या शासकीय तरतुदी आपल्याला पूर्ण करायच्या आहे त्या संदर्भात सर्व मार्गदर्शन अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांना करायचे असते. म्हणून एक मार्गदर्शनाची भूमिका सुद्धा त्यांना या पदाच्या माध्यमातून निभवायची असते. त्याचबरोबर पुढे जर आपण बघितलं, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या शासकीय योजना कोणत्या आहे. आपण जर बघितलं की पोषण आहार असेल, त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, ही सर्वांना आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर मिशन शक्ती असेल, त्याचबरोबर अमृत आहार योजना असेल, त्यानंतर बाल संजीवनी असेल, मिशन वात्सल्य असेल, या आणि अशा अनेक ज्या शासकीय योजना आहेत त्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्याचं काम हे अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांच्याकडे असते. अगदी बालकांचा विकास आणि त्याचबरोबर महिलांसंदर्भात जनजागृती असेल, त्यानंतर एखादा आजार किंवा लसीकरण या संदर्भातली सर्व माहिती सर्व कुटुंबांपर्यंत पोहोचवणे, बालकांचा विकास, त्यानंतर त्यांचं कुपोषणाच्या समस्या असेल, त्याचबरोबर महिलांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात डॉक्युमेंट कलेक्शन असेल, त्यानंतर त्यांच्या योजनेसंदर्भात फॉर्म भरून घेणे असेल, त्याचबरोबर महिला शक्ती अंतर्गत महिलांना सुरक्षा मिळावी यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न असेल, त्याचबरोबर सर्व बालकांना या ठिकाणी पौष्टिक आहार मिळतो की नाही त्याचं ऑब्झर्वेशन असेल, त्याचबरोबर आरोग्य तपासणी असेल, अनाथ बालकांना मदत आणि आधार देण्याचं काम असेल, म्हणजे यापेक्षा अधिक कामे या पदासाठी करायची असतात. म्हणून हे पद साधारणपणे शासकीय योजना राबवण्यासाठी खूप महत्त्वाचं पद असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, कर्तव्याचे 4 प्रमुख स्तंभ कोणते आहेत, साधारणपणे कोणत्या प्रकारचे कर्तव्य करायचे असतात हे तर आपण बघितलं, परंतु निरीक्षण व मार्गदर्शन अंगणवाड्यांच्या साधारणपणे नियमित भेटी द्याव्या लागतात. त्याचबरोबर
अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कामामध्ये त्यांना योग्य मार्गदर्शन करावे लागते, त्याचबरोबर योजनांची अंमलबजावणी करावी लागते. पोषण आहार, लसीकरण, त्यानंतर गरोदर मातांची काळजी घेण्यासाठी अनेक ज्या सरकारी ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात. आणि त्याचबरोबर साधारणपणे सर्व अहवाल असेल, हे सर्व अहवाल वरिष्ठांपर्यंत सादर करावे लागतात. अशाच पद्धतीने त्यांना एक प्रकारे ग्रामपंचायत असेल, आरोग्य सेविका असेल, त्याचबरोबर गाव स्तरावरील इतर सर्व कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांशी प्रभावी समन्वय साधून वाडीचा, वस्तीचा, गावाचा आणि त्याचबरोबर तालुक्याचा, राज्याचा अशा पद्धतीचा विकास त्यांना साधायचा असतो. म्हणून शासनाच्या योजना सर्व खाली म्हणजेच वाडीवस्तीपासून ते शासकीय लेवलपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या संदर्भात मुख्य सेविका करत असलेलं आपल्याला दिसून येतं. गाव पातळीवर विकासाचा केंद्रबिंदू साधारणपणे गाव पातळीवर असेल, वाड्या असेल, वस्त्या असेल, यामध्ये साधारणपणे या पर्यवेक्षका यांना काम करावं लागतं. त्यांना ग्रामपंचायत सोबत जे काही अधिकारी असेल त्या ग्रामपंचायतमध्ये ज्या योजना असेल त्या संदर्भात त्यांना समन्वय साधून ज्या शासकीय योजना आहेत त्या राबवायच्या असतात. त्याचबरोबर आरोग्य सेविका असेल, गावामधील आरोग्य सेविका किंवा आरोग्य सेवक असेल यांच्यासोबत सुद्धा त्यांना काम करायचं असतं. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका असेल त्यांना मार्गदर्शन करायचं असतं आणि वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांना या ठिकाणी अहवाल पोचवायचे असतात की कशा पद्धतीने आपल्याकडे लसीकरणाची कामं चालू आहेत, शालेय पोषण आहाराची कामं चालू आहेत, त्यानंतर कोणकोणत्या योजना आपण राबवत आहोत त्या संदर्भात सर्व अहवाल त्यांना वरिष्ठ अधिकारी यांना पोचवायचे असतात. त्यांना त्यांच्यापर्यंत सर्व माहिती त्यांना द्यायची असते. महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत सर्व ध्येय धोरणांची माहिती आणि त्याचबरोबर अत्यंत सन्मानाची आणि जबाबदारीची भूमिका अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी मुख्य सेविका यांना बजवायची असते. त्याच अनुषंगाने या पदाची तयारी करण्यासाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या आपल्या ॲपमध्ये साधारणपणे ऑनलाईन आणि रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. या पदासाठी आवश्यक असणारी मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या सर्व विषयांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी हे एक चांगली बॅच आहे. 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी ही बॅच आहे. साधारणपणे आपण जर बघितलं लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवणी आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, अनलिमिटेड वॉच टाईम आहे आणि त्याचबरोबर 100+ टेस्ट सिरीज या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. साधारणपणे अत्यंत माफक फीमध्ये ही बॅच आपल्याला उपलब्ध आहे. आत्ताच सरळ सेवा भरतीसाठी आणि अंगणवाडी मुख्य सेविका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या आणि अशा अनेक पदांची तयारी करण्यासाठी या बॅचला एनरोल करा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरवर नक्की संपर्क करा. धन्यवाद.